नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. भूतानचे राजे मुंबई भेटीवर. राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट. सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी कोविड कर्मचाऱ्यांची ठाणे महापालिकेवर धडक. आणि कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद. जिल्हाधिकारी. भूतानचे राजे जिग्मे खेसर नेमग्याल वांगचुक यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली आहे. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक भारतीय पद्धतीनं त्यांचं स्वागत करून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं. तसंच श्री गणेशाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. भारत आणि भूतान या दोन देशांची संस्कृती आणि परंपरा यांच्यात बरंच साम्य आहे. एकमेकांना वेगवेगळ्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करून या दोन्ही देशातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत अशी इच्छा या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी वांगचुक यांच्याकडे व्यक्त केली आहे. तसंच त्यासाठी महाराष्ट्र शासन लागेल ते सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. यावेळेला भूतान आणि महाराष्ट्र सरकारमधील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोविड काळात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आता ऐन दिवाळीच्या सुमारास संपाची हाक दिली आहे. सुमारे 445 कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पगारवाढ आणि सानुग्रह अनुदान मिळावं या मागणीसाठी संपाची हाक देण्यात आल्याची माहिती संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यातही पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यातील 175 कर्मचारी आहेत. त्यांनी पालिकेसमोर मागणीसाठी आंदोलन केलं. ठाणे महापालिकेच्या मार्फत कोविड काळात रुग्णालय आणि इतर ठिकाणी खासगी स्वरूपात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले होते. त्यांना वारंवार कामाच्या ठिकाणी 3 ते 6 महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. सध्या देखील यातील 445 कर्मचारी कामावर रुजू आहेत, परंतु त्यांच्या पगारात अद्यापही वाढ झाली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. शिवाय पालिकेतील इतर कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपातील कर्मचाऱ्यांना देखील सानुग्रह अनुदान देण्याचं मान्य झालंय. मात्र आम्ही कोविड काळात आणि आता जीवावर उदार होऊन काम करत असतानाही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातही रुग्णालयात काम करत असताना या कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क येत असल्यानं कर्मचारी आजारी पडत आहेत, परंतु त्यांना भर पगारी रजा दिली जात नाही. किमान दिवाळी गोड व्हावी अशी माफक अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र पालिकेनं सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्यानं काम बंद करण्यात आलंय. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. हा बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावं या हेतूनं आणि कारागृहाचं ध्येय सुधारणा आणि पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. तसंच कारागृहात शिक्षा भोगत असताना बंद्यांचं कौशल्य समाजापुढे यावं या उद्देशानं बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसंच दिवाळी मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. दिवाळी मेळावा, कारागृह निर्मित वस्तू आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राणी भोसले इथे उपस्थित होत्या. तसंच ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यरत विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, कारागृहाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दिवाळी मेळाव्यानिमित्त कारागृह निर्मित वस्तू आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करून सर्व जनतेला या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलंय. सदर दिवाळी मेळावा विक्रीकरता कैद्यांनी तयार केलेले आकर्षक आकाशकंदील, मातीचे आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर, पाट, 4 चाकी गाड्या, बैलगाडी, रिव्हॉल्विंग चेअर, हट टाईप की स्टँड, मोबाईल स्टँड तसंच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हातरुमाल, बेकरी उत्पादनं, ओट्स, बिस्किटं इत्यादी ठेवण्यात आले. पहिल्या दिवशी ग्राहकांनी प्रदर्शन आणि विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तूंची पाहणी आणि खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय. कला कौशल उन्होंने की है। इसमें 2 चीज़ें हैं। एक तो वो उनका वक्त भी अच्छी तरीके से वहाँ बिता पाएंगे जेल में, और यहाँ से रिहा होने के बाद वो अपनी ज़िंदगी में अपने पैरों पे खड़ा होने के लिए कोशिश जो उनकी जारी है उसमें उनको सहायता होगी। ये दोनों चीज़ें मायने रखते हुए, सामने रखते हुए ये कोशिश जिला प्रशासन और कारागार प्रशासन ने की है। मैं उनको दाद देता हूँ और उनके जो प्रयास है उनको हम शुभ कामनाएं देते हुए दीपावली की शुभकामनाएं देते हैं। धन्यवाद सर। नागरिकों से क्या आह्वान करेंगे इस मौके पर? नागरिकों से इतना ही आह्वान है कि ये जो बहुत अच्छी तरीके से बनाई गई चीज़ें हैं
उसको आप यहाँ के नागरिकों ने खरीदना चाहिए। उससे दो दो फायदे होंगे। एक तो एक चीज़ों का दाम या कीमत भी बहुत सस्ती है, और उनसे दो पैसे अगर वो कैदियों के मिलेंगे तो उनकी जीवन में, उनकी ज़िंदगी में रिहा होने के बाद उनको पुनर्स्थापित होने के लिए उसकी सहायता मिलेगी। सामाजिक ऋणता जो है, उस ऋणता का हम एक सहभागी होना चाहेंगे। इसलिए मैं जनता को आह्वान करूँगा, ज़्यादा से ज़्यादा लोगों ने यहाँ आके ये वस्तुएँ, जो चीज़ें यहाँ बनाई गई है, उसको खरीदना चाहिए। सर, एयर पोल्यूशन को लेकर गाइडलाइन बनाई गई है मुंबई में। আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। कासारवडोली तलावाच्या पाठीमागे असलेली सुमारे 64 एकर शेतजमिनीवर अचानक एका जोगळेकर नावाच्या व्यक्तीनं दावा केलाय। परंतु या जमिनीवर अनेक वर्षांपासून कासारोडी येथील ग्रामस्थ शेती व्यवसाय करत असून त्याच्यावरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालू आहे। या जमिनीच्या सातबाऱ्यावर कुळ म्हणून कासारवडोली ग्रामस्थांचं नाव लागलं असून हे नाव सातबाऱ्यातून रद्द करावं यासाठी जोगळेकर नावाच्या व्यक्तीनं ठाणे तहसीलदारांकडे अर्ज केलाय। तहसीलदारांच्या माध्यमातून ग्रामस्थांना वारंवार किंबहुना दर आठवड्याला सुनावणीसाठी बोलवण्यात येत असून जाणीवपूर्वक जोगळेकर नावाची व्यक्ती आमच्यावर अन्याय करत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। याकरता कासारवडोली ग्रामस्थांनी स्थानिक आमदारांची भेट घेतली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकार शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्यामुळे त्यांनी घाबरून जाऊ नये असं आमदार प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना निवेदन देण्यात आले। या सर्व प्रकरणाची जातीनं चौकशी करून शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य तो न्याय देऊ असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। ठाणे महापालिकेत विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या तब्बल 25 चालकांची दिवाळी गोड झाली आहे। चालक असलेले कर्मचारी आता लिपिक झालेत, त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। एकीकडे पालिकेतील कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना पालिकेमध्ये पोकळी निर्माण झाली आहे। या लिपिकांना आता पालिकेच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलं जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली। ठाणे महापालिकेच्या सेवेत 2016च्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत चालक म्हणून कर्मचारी कामावर रुजू झाले होते। त्यातील 25 चालकांना आता पदोन्नती मिळाली आहे। ही पदोन्नती देण्यात आली आहे, त्यामुळे आपण घेतलेल्या शिक्षण आता खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याची भावना या कर्मचाऱ्यांमध्ये दिसते। त्यातही यातील काही चालक BA पासून ते MCOM LLB इत्यादींसह उच्च शिक्षक आहेत। मात्र शिक्षकांप्रमाणेच नोकरी मिळत नसल्यानं त्यांनी आपल्या संधीचा फायदा घेत पालिकेच्या सेवेत सामील झाले होते। काम करताना त्यांनी कोणत्याही प्रकारची लाज बाळगली नसल्याचं पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। अखेर त्यांच्या शिक्षणाला न्याय मिळालाय। पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता खऱ्या अर्थानं या चालकांना पालिकेमध्ये मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे। सरकारनं 50 दिवसांचं आश्वासन देऊनही धनगर आरक्षण अंमलबजावणी केलेली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांच्या वतीनं सकल धनगर समाज महाराष्ट्र माध्यमातून नवी मुंबई इथे महामोर्चा काढण्यात येणार आहे। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलनं, निदर्शनं झाली। चोंडीमध्ये तर 21 दिवसांचं उपोषण झालं। त्यावेळेला धनगर समाजाला 50 दिवसाचा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि आता सरकार धनगर आरक्षणासाठी समिती नेमण्याच्या तयारीत आहे। याला धनगर समाजानं विरोध दर्शवला असून समिती म्हणजे वेळकाढूपणा आहे, त्यामुळे आता समिती नको, धनगर आरक्षण अंमलबजावणी करा या मागणीसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र यांच्या वतीनं नवी मुंबई CBD बेलापूर येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयावर 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळेला समन्वयक समितीचे महादेव अर्जुन, भास्कर यमगर, मल्लिकार्जुन पुजारी, सखाराम गारले, रावसाहेब बुधे, नारायण खर्जे, दीपक उरकुंडे, तुषार धायगुडे, उद्धव गावडे इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमूद केल्यानुसार धनगर समाजाला आरक्षण दिलं असं असताना धनगर या चुकीच्या उल्लेखामुळे धनगर समाज गेली 65 वर्ष आरक्षणापासून वंचित आहे. 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळेला दरवर्षी 1000 कोटी निधी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी जाहीर केला. 13 GR निघाले, पण अद्याप ठोस निर्णय पदरी पडलेला नाही. आताच्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडी येथे उपोषणादरम्यान सरकारनं 50 दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु 50 दिवस पूर्ण होत असताना देखील सरकारनं अजूनही कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे आता समाज आक्रमक झालाय. ना पक्ष, ना नेता, ना संघटना असा नारा देत सकल धनगर समाज महाराष्ट्र यांच्या वतीनं सदरचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये 25,000 समाज बांधव सहभागी होणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजानं देखील मोर्चाला पाठिंबा दिलाय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील समाज विकास विभागांतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात महिलांसाठी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत घरघंटी आणि शिवणयंत्र साहित्य घेण्याकरता योजना राबवण्यात येते. ठाणे महानगरपालिका हद्दीतील रहिवासी महिलांना सदर योजनेचे अर्ज करण्याची मुदत दिनांक 7 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत राहील. सर्व प्रभाग समिती कार्यालयात अर्ज कार्यालयीन वेळेत मिळतील. तसंच ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आलाय. भरलेला अर्ज दिनांक 7 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येतील. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. भूतानचे राजे मुंबई भेटीवर, राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट. सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी कोविड कर्मचाऱ्यांची ठाणे महापालिकेवर धडक. आणि कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद. जिल्हाधिकारी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्श नगर, कोलपाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.